श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, वेदराशी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मेष राशीच्या जातकांनो, सावधान. तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून ज्या संघर्षातून जात होतात तो सर्व दुःखाचा अंत आता निश्चित झाला आहे. येत्या 7 दिवसात ब्रह्मांडात एक महाशक्तिशाली अग्नियोग तयार होत आहे, ज्याने संपूर्ण ज्योतिष विश्वात खळबळ उडवली आहे. या 7 दिवसात तुमच्या आयुष्यात असे काही बदल घडणार आहेत ज्यावर तुमचा स्वतःवरही विश्वास बसणार नाही. नोकरी असो, व्यवसाय असो किंवा अडकलेले जुने प्रश्न, येत्या आठवड्यात तुमचे नशीब पूर्णपणे बदलणार आहे. पण थांबा, या यशासोबतच काही सावधानतेचे इशारे देखील आहेत, जे जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मेष राशीच्या जातकांनो, आता तुमची आर्थिक कोंडी फुटण्याची आणि सोन्याचे दिवस येण्याची वेळ आली आहे. तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून ज्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले होतात आणि पैशाच्या टंचाईमुळे जे स्वप्न पूर्ण करू शकला नव्हता, त्या साऱ्या दुःखाचा काळ आता संपला आहे. येत्या 7 दिवसात तुमच्या नशिबाच्या दशम भावात ग्रहाची अशी काही अद्भुत चाल होत आहे, ज्यामुळे धनलक्ष्मी स्वतःहून तुमच्या दारात हजेरी लावण्यासाठी येणार आहे. हे केवळ एक सामान्य उत्पन्न नसून तुम्हाला कुठून तरी मिळालेला एक अनपेक्षित आणि मोठा धनलाभ आहे. तुमची अडकलेली येणी, जुने व्यवहार किंवा विसरून गेलेली कोणतीही गुंतवणूक आता तुम्हाला दुप्पट परतावा देऊन जाणार आहे. हा काळ तुमच्यासाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसेल. व्यवसायात तुम्ही जिथे जिथे हात लावाल तिथे तुम्हाला सोन्यासारखे यश मिळेल. विशेषतः जे लोक रिअल इस्टेट, बांधकाम, तांत्रिक सेवा किंवा कोणत्याही स्वरूपाच्या भागीदारीत आहेत, त्यांच्यासाठी तर हा काळ एखाद्या सुवर्ण संधीसारखा आहे. तुमचे प्रॉडक्ट किंवा तुमचे कौशल्य बाजारात अचानक हॉटकेकप्रमाणे विकले जाईल. एखादा मोठा इन्व्हेस्टर किंवा तुमच्या व्यावसायिक शत्रू सुद्धा या काळात तुमच्याशी हात मिळवणी करण्यासाठी स्वतःहून पुढे येईल. लक्षात ठेवा, हे 7 दिवस म्हणजे तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडणारे ठरतील, जिथे पैशाची चणचण कायमची मिटून तुमच्या तिजोरीतून भर पडणार आहे. मात्र हे सर्व घडत असताना एक गोष्ट गाठ बांधून ठेवा. ही लक्ष्मीचे आगमन तुमच्या शिस्तीची आणि संयमाची मोठी परीक्षा घेणार आहे. तुमच्या हातात अचानक पैसा खेळू लागल्यावर तुमची जीवनशैली उंचावेल, पण या पैशाचा उपयोग केवळ उधळपट्टी करण्यासाठी न करता तुमच्या पुढील साम्राज्याची पायाभरणी करण्यासाठी करा. जर तुम्ही या काळात आलेला पैसा योग्य नियोजनाचे आणि बुद्धिमत्तेचे खर्च केले तर पुढील अनेक वर्ष तुम्हाला आर्थिक चणचण भासणार नाही. हा काळ तुमच्या आयुष्यातील आर्थिक स्थिरता कायमची संपून तुम्हाला एक समृद्ध आणि सुरक्षित भविष्य देणार आहे. फक्त संधी ओळखण्याची तीक्ष्ण नजर ठेवा आणि नशिबाच्या या लाटेचा पूर्ण फायदा घ्या. मेष राशीच्या जातकांनो, आतापर्यंत ऑफिसच्या राजकारणात किंवा वरिष्ठाच्या दबावात तुम्ही जे काही सहन केले त्याचा हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. तुमच्या राशीतील मंगळाच्या ऊर्जेवर आता तुम्ही केवळ कामगार नसून तुम्ही एक लीडर म्हणून समोर येणार आहात. येत्या 7 दिवसात तुमची करिअरची गाडी अशा प्लॅटफॉर्मवर जाणार आहे की तुमच्या सहकार्याच्या डोळ्याचे पारणे फिटेल. ज्या वरिष्ठांनी आतापर्यंत तुमच्या कामाकडे दुर्लक्ष केले किंवा तुमचे शौर्य लाटले, तेच आता तुमच्या समोर झुकून तुमच्या कौशल्याचे कौतुक करतील. तुम्हाला प्रमोशनचे पत्र किंवा पगारवाढीचा असा आकडा हाती लागेल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. जे तरुण आणि नवीन नोकरीच्या शोधात आहेत किंवा करिअरमध्ये ब्रेक शोधत आहेत, त्यांच्यासाठी आता सोन्याचा काळ सुरू झाला आहे. येत्या आठवड्यात तुम्हाला अशा एखाद्या मोठ्या कंपनी किंवा प्रोजेक्टसाठी कॉल येईल, जो तुमच्या करिअरला एक नवीन उंचीवर घेऊन जाईल. तुमचे व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास एवढा जबरदस्त असेल की मुलाखती घेणारा अधिकारीसुद्धा तुमच्या प्रभावाखाली येईल. हे केवळ नोकरी मिळवण्याचे योग नसून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचे योग आहेत. त्यामुळे शांत
आता शांत बसून राहण्याचे दिवस संपले आहेत. आता मैदानात उतरून तुमच्या टॅलेंटचे प्रदर्शन करण्याची वेळ आली आहे. परंतु यशाच्या गर्दीत एक गोष्ट कटाक्षाने पाळा. हा अग्नियोग तुम्हाला खूप ऊर्जा देईल, पण ती ऊर्जा चुकीच्या ठिकाणी खर्च करू नका. तुमच्या सहकार्याशी असलेल्या स्पर्धेत अहंकार किंवा वाद टाळा. तुम्ही जितके संयमित आणि धोरणी वागाल तितकेच तुम्हाला अधिक मोठे पद आणि मानसन्मान मिळेल. या काळात तुमच्याकडून होणारी एखादी छोटीशी चूकही तुमच्या इमेजला धक्का लावू शकते. त्यामुळे प्रत्येक निर्णय स्ट्रेसने घ्या. लक्षात ठेवा, मेष राशीच्या लोकांसाठी हे 7 दिवस करिअरमध्ये असा काही बदल घडवणार आहेत जो तुम्हाला पुढील अनेक वर्ष अविस्मरणीय यश मिळवून देईल. मेष राशीच्या जातकांनो, केवळ नोकरी व्यवसायातच नव्हे तर तुमच्या खाजगी आयुष्यातही आता सुवर्ण काळाची सुरुवात होत आहे. मेष राशीच्या लोकांसाठी हे 7 दिवस म्हणजे वैयक्तिक वर्चस्व सिद्ध करण्याचे दिवस आहेत. गेल्या काही दिवसापासून घरात जे जुने वाद किंवा तणावाचे वातावरण होते ते आता एका फटक्यात शांत होईल. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ तुमच्या कुटुंबात शांतता आणि आनंदाची नवीन लाट घेऊन येत आहे. घरातील जुन्या व्यक्तीचे तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही घराच्या समस्या कायमच्या सोडू शकाल. जर तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पाहत असाल तर त्यासाठीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या काळात तुमच्या शत्रूचा विषय काढणे तर लांबच, उलट जे लोक तुमच्या प्रगतीला पाया खेचून अडथळे निर्माण करत होते ते आता स्वतःहून पळ काढताना दिसतील. तुमची प्रगती पाहून तुमच्या शत्रूची बोलती बंद होईल आणि जे स्वतः तुमच्यापासून सुरक्षित अंतर राखण्याचा प्रयत्न करतील. हे 7 दिवस म्हणजे तुमच्यासाठी विजयी भवचा काळ आहे. कौटुंबिक पातळीवर एखादी मोठी आनंदाची बातमी मिळेल, ज्यामुळे घरात उत्सवासारखे वातावरण निर्माण होईल. तुमची प्रतिष्ठा समाजात इतकी वाढेल की आजूबाजूचे लोक तुमच्या निर्णयाचे आणि तुमच्या ध्येयवेड्या स्वभावाचे कौतुक करतील. पण लक्षात ठेवा, या विजयाचा उन्माद करू नका. तुमच्या यशाने अनेकाच्या पोटात गोळा येणार आहे. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी सर्वांसमोर उघड करू नका. तुमची गोपनीयता हीच तुमची खरी शक्ती आहे. ह्या 7 दिवसात आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा, कारण त्यांना तुमच्या प्रेमाची आणि समर्थनाची गरज आहे. जेव्हा तुमची फॅमिली तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. आता वेळ आली आहे ती तुमच्या हक्काचे सुख मिळवण्याची आणि घरामध्ये समृद्धीची गुढी उभारण्याची. मेष राशीच्या जातकांना ब्रह्मांडात तुम्हाला येणारे यशाचे संकेत आधीच देत असते. फक्त ते ओळखण्याची दृष्टी तुमच्याकडे हवी. येत्या 7 दिवसात तुमचं नशीब पालटणार असल्याचे निसर्ग तुम्हाला 3 खास इशारे देत आहेत. पहिला संकेत म्हणजे अचानक घराबाहेर पडताना तुम्हाला एखादी शुभ वस्तू किंवा एखादा प्राणी दिसणे. उदाहरणार्थ, लाल रंगाचा पक्षी किंवा गायीचे वासरू. जर तुम्हाला अशी शुभचिन्हे दिसली तर समजून जा की तुम्ही हातात घेतलेले कोणतेही काम अपयशी ठरणार नाही आणि आर्थिक भरभराटीची पहिली पायरी तुम्ही चढली आहे. दुसरा सर्वात शक्तिशाली संकेत म्हणजे तुमच्या स्वप्नात सतत एखाद्या उंच पर्वतावर किंवा विजयाच्या ठिकाणी स्वतःला पाहणे. मेष राशीच्या जातकांसाठी हे शिखर गाठण्याचे लक्षण आहे. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार उंच ठिकाणी जाताना किंवा मोठा प्रकाश दिसला तर हे समजा की तुमची प्रगती आता कोणाच्याही आवाक्याबाहेर गेली आहे. हे केवळ स्वप्न नसून तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला सांगत आहे की आता तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ संपला आहे आणि तुम्ही मोठ्या यशाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. तिसरा आणि सर्वात प्रभावी संकेत म्हणजे सकाळी उठल्यानंतर अचानक मन विनाकारण अतिशय उत्साही आणि आनंदी वाटणे. अनेक दिवस जे चिंतेचे ढग तुमच्या मनावर होते ते अचानक एका क्षणात दूर झाल्यासारखे वाटले. जर तुम्हाला सकाळी उठल्यावर एखादा सुगंधी वास आला किंवा कानावर शुभ मंत्राचे सूर ऐकू आले तर हे साक्षात लक्ष्मी मंगळ देवतेच्या कृपेचे प्रतीक आहे. हे 3 संकेत सिद्ध करतात की मेष राशीच्या जातकांनो आता तुमचे नशीब बदललेले आहे
आणि तुम्ही राजासारखे ऐश्वर्यशाली जीवन जगण्याचा पूर्णपणे तयार झाला आहात. मेष राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही पाहिले की येणारे 7 दिवस तुमच्या आयुष्यात किती मोठी आणि सकारात्मक कलाटणी देणार आहेत. पण लक्षात ठेवा, जेव्हा यश मोठे असते तेव्हा त्यासोबतच येणारी जबाबदारी मोठी असते. या सुवर्ण काळात तुमची सर्वात मोठी परीक्षा ही तुमच्या संयमाची असणार आहे. नशिबाची साथ मिळाल्यावर अनेकदा माणसाचे अतिउत्साहात येऊन चुकीचे निर्णय घेतात. लक्षात ठेवा, कोणावरही आंधळा विश्वास ठेवून मोठी गुंतवणूक किंवा शेअर मार्केटमध्ये घाई गडबडीत पैसे गुंतवू नका. फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कागदपत्रे नीट तपासा आणि अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. तसेच तुमच्या यशाच्या गर्दीत कोणाचाही, विशेषतः आपल्या माणसाचा अपमान होणार नाही याची खबरदारी घ्या. तुमचा आक्रमक स्वभाव हे तुमचे बलस्थान आहे, पण तोच स्वभाव आता यशाच्या काळात अहंकार बनणार नाही याची काळजी घ्या. जर तुम्ही गर्वाच्या नशेत कोणाशी उद्धट वर्तन केले तर ग्रहाचा हा शुभ प्रभाव उलटून तुम्हाला संकटात टाकू शकतो. त्यामुळे नम्रता आणि संयम हेच तुमच्या यशाचे 2 आधारस्तंभ ठेवा. हे 7 दिवस तुम्हाला मिळालेली एक मोठी संधी आहे. ती वाया घालवू नका आणि प्रत्येक पाऊल अतिशय विचारपूर्वक टाळा. आता या सुवर्ण काळात मंगळाची आणि गुरुची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहण्यासाठी आणि तुमची प्रगती 100 पटीने वाढवण्यासाठी एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय करा. दर मंगळवारी मारुती मंदिरात जाऊन शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. तसेच हनुमान चालिसाचे 11 वेळा पठण करा. हा उपाय तुमच्या मार्गातील सर्व काळे अडथळे दूर करून यश मिळवून देईल. आता मेष राशीच्या जातकांनो, तुमचे नशीब चमकण्याची सुरुवात झाली आहे असे वाटते का? कमेंटमध्ये जय बजरंगबली किंवा श्री स्वामी समर्थ लिहून या शुभ ऊर्जेचा स्वीकार करा आणि हे यश तुमच्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.